त्यानंतर आपण एका कार्यक्रमात जाऊया. आज मराठी भाषा दिन आहे आणि याच मराठी भाषा दिनानिमित्तच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलतायत. थेट जाऊयात या कार्यक्रमात. आणि आजचे दिन यायच्या आधी नायगावकर नक्की येतात त्याचे विचार गेल्या 2-3 वेळा असं घडलंय आणि ते खरंच आहे. आणि म्हणून माझा विश्वास बसलेला आहे येत्या काही दिवसामध्ये आपण पुन्हा एकदा भेट करू. आता हे बोलणं निवड योगायोग द्या नाही तर पुन्हा त्याच्यावर बऱ्याच दिवसानंतर जरा काही जुनी गाणी संगीत आणि बऱ्याच दिवसानंतर म्हणजे गेल्या 1-2 महिन्यानंतर मराठी भाषेचे एक वेगळं रूप बघत होतो भाषणामधून. कसकस 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 चालली होती सगळी आणि हे एक वेगळं रूप, हे खरं रूप. आपण काय करतो त्याला काय अर्थ असतो मला माहिती. आपण बोलतो आज काय बोलतो त्याला उद्या अर्थ नसतो. पण ही जी आपली भाषा आहे ती चिरंतन राहिलेली. ही जी काय सगळ्यांनी निर्मिती करून ठेवलेली आहे कुसुमाग्रज असतील आणि सगळेच ती खरी मराठी. आणि मी ती गाणी ऐकताना सहज विचार करत होतो की गजाऊ तुम्ही आता बोललात की सोशल नेटवर्कची भाषा वगैरे 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 खरं हल्लीची पिढी फास्ट झालेली आहे. कदाचित आपल्या मुलांना जर का विचारलं बहिणाबाई तर मला नाही वाटत त्याला कोणाला सांगते. आणि बहिणाबाईचं ते गाणं अरे संसार संसार तसा तवा तुझ्यावर आणि हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. आताच्या पिढीला चटका नकोय चटकन पाहिजे आणि भाकर नकोय पिझ्झा पाहिजे. त्याच्यामध्ये म्हणतात हे सगळं ठीक आहे हे पुस्तकांमध्ये चांगले दिसतंय पण आम्हाला वेळच नाहीये. आणि त्यांचंही खरं काळाप्रमाणे आपण बदलत चाललेलो आहोत बदलायचं पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही की आपली मराठी विसरली पाहिजे. यापूर्वी माझ्यावरती टीका झाली होती की मराठी करतात आणि यांची मुलं ती इंग्लिश शाळेमध्ये जातात. इंग्लिश शाळेमध्ये तर जातातच गेलीच होती पण ते इंग्लिश जेवढं उत्तम बोलतात तेवढंच मराठी देखील उत्तम बोलतात. आणि याला कारण म्हणजे फारच अगदी सुरुवातीला आदित्य असेल तेजस असेल शाळेत घरी आल्यानंतर ते सतत सांगायचे की इंग्रजी शाळेमध्ये घरी मराठी. म्हणजे नुसतं ते डॅड मॉम वगैरे ते नाही आई आणि बाबा ही जी काही संस्कृती आहे. एक आणखीन एक गोष्ट खरी आहे की ज्या वेळेला आम्ही प्रचाराला जातो किंवा काही पत्रकारांशी बोलतो तेव्हा ते विचारतात की मुंबईमध्ये मराठी शाळा बंद पडत आहे. मराठी शाळा बंद नाही पडत आहेत पण होतंय असं की प्रत्येक मराठी पालकाला असं वाटतंय की आपल्या मुलांनी आपल्यापेक्षा उत्तम इंग्रजी बोललं पाहिजे. इंग्रजी बोलणं म्हणजे मराठी विसरणं नाही. मराठी येता जाताना बोलत राहिलं पाहिजे घरामध्ये सुद्धा बोललं पाहिजे. आणि मला तर चिंता नाही दरवेळेला काय होतं की मराठी टिकणार की नाही. आणि मराठी एवढ्या पिढ्या टिकलेली आहे आणखी पुढच्या म्हणजे आपण निघून जाऊ पण मराठी राहणार आहे सत्य. फक्त होतंय असं की राजकारणी म्हटल्यानंतर दरवर्षी हा दिवस येतो मग मराठी भाषा दिन म्हटल्यानंतर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे हे बोललं जातं. पुढचं वर्ष रिकामं जातं पुन्हा 27 फेब्रुवारी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला पाहिजे. तरच कोणी नाही. मुंबईमध्ये मराठी भाषा ते भवन केलं पाहिजे असं केलं पाहिजे तर अरे करायला अधिकार तुम्हाला दिले नाही तुम्ही काय नाही करत. शिवसेना म्हणून जे काय आपल्याला करायचंय ते आपण करतोच आहोत आणि करणारच आहोत. आणि दुसऱ्या सगळ्यांनी सांगावं की आम्हाला जमत नाही शिवसेना एकीच्या ताकदीवर करून दाखवेल ना शिवसेना. पण आज विशेष म्हणजे लोकाधिकार समिती गेले काही वर्ष गेले कित्येक वर्ष हा जो उत्सव साजरा करते मी मुद्दामून आलो दरवर्षी येतो. हा उत्सव जो साजरा करते मला खरंच तुम्हाला धन्यवाद द्यायचे आहेत की लोकाधिकार समिती ही शिवसेनेचा एक पाठकाणा आहेच नक्कीच आहे. मला आजही आठवते लहान असताना ज्या वेळेला तेव्हा काळा घोडा तिकडे होता कोर्टमध्ये आता परत ठेवल्याचं म्हणतात पण त्या काळ्या घोड्याचा काय फोटो दिसला नाही. उद्घाटन करणाऱ्याचा फोटो दिसला त्याच्यामुळे घोडा कोणता ते कळला तर तो परत आणल्या तिकडे असं म्हणतात तर तिथे काळ्या घोड्याच्या इकडे जाऊन मोर्चा थांबवला द्यायचा. त्यावेळेला मी लहान होतो पण तिथे ती जी काही सगळी ऑफिसेस आहेत त्या ऑफिसच्या दारामधनं ते दार मराठी माणसाला बंद होतं. मराठी माणसाचा आत शिरका होऊ शकत नव्हता.
त्या दारावरती झटका देऊन दार तोडून शिवसेनेने आणि लोकाधिकार समितीने आतमध्ये प्रवेश मिळवला. आणि आत्ताचे जे दिवस आहेत, ज्या वेळेस आपलं शिवराय संचलन होतं त्या पोस्ट विभागामध्ये, ज्या एकेकाळी ज्या ऑफिसची दारं मराठी माणसासाठी बंद होती, ती दारं उघडली जातात, खिडक्या उघडल्या जातात, कार्यालयामधनं व्यक्तींना चहू बाजूनी गर्दी ते शिवराय संचलन बघत असतं. हा चमत्कार हा लोकाधिकार गजाभाऊ तुम्ही बोलला ते खरंय. मला लोकाधिकारची पुन्हा एकदा टीम पाहिजे. लोकाधिकारची टीम पाहिजे मला. अशी पाहिजे की एकदा आल्यानंतर मग दयामाया क्षमा नाही. सैनिक म्हणून आल्यानंतर जे काम सांगितलं ते केलं पाहिजे. मग तिकडे दयामाया क्षमा नाही. आणि सैनिक म्हणजे सैनिक. तर कामं होऊ शकतात. निष्ठा, चिकाटी, जिद्द आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या पक्षासाठी आपण काम करतोय त्या पक्षावरती श्रद्धा. ती जर का नसेल तर मग काय आयाराम दयाराम चालत आपण सुद्धा भाजप वगैरे वेळ नाही. आज सुद्धा जे काही सरकार चाललेलं आहे, निवडणुकीतलं भाषण म्हणून मी बोलत नाही, पण पंतप्रधान असतील, मुख्यमंत्री असतील, ते स्वतःचा कारभार सोडून प्रचारात व्यस्त. आणि आज जी बातमी आलेली आहे ती एवढी गंभीर आहे. देशाची सुरक्षा करणारं लष्कर, त्या लष्कर भरतीसाठी जो काही पेपर आहे तो पेपर सुद्धा आपण सुरक्षित ठेवू शकत नाही. ज्यांच्या आता देश सुरक्षित आहे त्यांचा पेपर आपण सुरक्षित ठेवू शकत नाही. तो पेपर सुद्धा फुटतो. आणि मग खरंच कोणत्या दिशेने आपण चाललेलो? परीक्षा रद्द का? जे बसणार होते त्यांचा काय दोष आहे? पण आपल्याला कारभाराकडे लक्ष द्यायला वेळच नाही. पेपर फुटतायत, लष्कर भरतीचे पेपर फुटतायत. आता कॉलेजची परीक्षा आल्यानंतर खरंच त्या वेळेला परीक्षा होणार का, रिझल्ट लागणार का, त्याचा काही पत्ता नाहीये. पण आम्हाला फक्त निवडणुका जिंकायचे. काय वाटेल ते करू, पण निवडणुका जिंकू. हा जो काही सगळा घोळ चालू आहे तो बघितल्यानंतर खरंच मला असं वाटतं की परिवर्तन तर झालं पाहिजे. पुन्हा एकदा मी राजकीय बोलत नाही, पण परिवर्तन या कारभारच झालं पाहिजे. नुसतं छत्रपती शिवाजी महाराज की जय बोललं म्हणजे आपलं काम होतं अशातलं भाग नाहीये. तर ज्या छत्रपतींचे एक आज्ञापत्र आपण नेहमी एकच ऐकलेलं आहे, दुसरी आज्ञापत्र आपल्याकडे कशी पोहोचली? गरीबाच्या भाजीच्या गेटाला हात टाकता कामा नये, हे एवढंच आम्हाला माहिती शिवाजी महाराजांचं आज्ञापत्र. पण तेवढं सुद्धा आपण नीट पाहू शकत नाही. जिथे राज्यामध्ये गोरगरीब शेतकरी आत्महत्या करतोय, मुळात सकट उकडला जातोय, त्याच्या भाजीच्या गेटाचा तर संबंधच नाही. तो शेतकरी उकडला जातोय, तिथे त्याचं भाजीचं गेट काय शिल्लक राहणार? आणि हे सगळं बघितल्यानंतर शिवसेना मगाशी मला खरंच एक बरं वाटलं. मी आल्यानंतर माझी ओळख करून दिली गेली. मराठी माणसाचा हक्काचा आवाज, हा हक्काचा आवाज म्हणून शिवसेनेची जी काही ओळख आहे, हा आवाज आणि ती ओळख ही फार महत्वाची. गेले 50 वर्ष आपण एक काम घेऊन पुढे चाललेलो आहोत. 26 जानेवारी मी म्हटलं की आजपर्यंत 50 वर्षाची 25 वर्ष आपली सैनिक जाऊ द्या, त्याच्यावरती दुःख करत काही बसण्यात अर्थ नाही. पण पुढची जी काही वर्ष आहेत ती वर्ष शिवरायाला आणि शिवसेना प्रमुखांना अभिमान वाटेल अशी शिवसेना वाटते. अभिमान वाटेल अशी शिवसेना या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची वाटचाल करेल. आणि मला असं वाटतं की ते जर का करणार नसू तर नुसतं या कार्यक्रमाचा अर्थ नाही. कवी येतील, कवी बोलतील, कवी हसवतील, कवी काहीतरी सांगून जातील. नुसतं कार्यक्रमासाठी शिवसेनेचा जन्म झालेला नाही, लोकाधिकारचा जन्म झालेला नाही, तर मराठी माणसाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आणि महाराष्ट्राला प्रगतीच्या, आपण जे म्हणतो ना, सगळेच जण म्हणतात प्रगती पथावर, तसं नाही. आपल्याला जे काही आता खटकतंय ते का खटकतंय, काय खटकतंय ते बाजूला करून आपल्याला जे पाहिजे त्या दिशेने महाराष्ट्राला नेणं ते आपलं काम आहे. म्हणून मला असं वाटतं आजच्या या एका चांगल्या दिवशी आणखी एक योगायोगाची गोष्ट आहे की आजच मुंबई महापालिकेमध्ये शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाचा प्रस्ताव मराठी भाषा दिवस आणि त्याच दिवशी बरोबर शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाचा प्रस्ताव मंजूर झाला. हे आपल्या हातामध्ये काही नव्हतं. निवडणुकीच्या आधी होऊ शकत होतं, पण ते थांबलं आणि आज झालं. हा एक योगायोग आहे. आणि अशा या सगळ्या चांगल्या दिवशी आपण नक्कीच तमाम मराठी माणसाला अभिमान वाटेल असंच काम करूया. एवढंच वचन देऊन तू तुम्ही आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.